नमस्कार, मी किरण तुमचं स्वागत आहे डिजिटल एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये. राज्यात जून आणि सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसला होता. शेतकऱ्यांचे योग्य प्रमाणात नुकसान झाले होते. तुम्हाला आठवत असेल, पण आता या अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. आधीच शेतकऱ्यांच्या मदत निधीला राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. मग कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना मंजुरी करण्यात आलेली आहे, शेतकरी किती मदत देण्यात येणार आहे, याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ज्या लोकांना काही मदत करायची असेल किंवा ज्यांना देणी करायचं असेल तर ते संपर्क करा. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. तर बघूया. हेल्दी रहने के लिए आप क्या क्या करते हैं? कभी आप दिल की नहीं सुनते तो कभी बॉडी आपकी नहीं सुनती. हमेशा हेल्थ को ही चुनते हैं. ये सब करने के बाद भी अगर आप बीमार पड़े तो अपनी फाइनेंशियल सिक्योरिटी के लिए हेल्थ इंश्योरेंस लीजिए. सबसे पहले इंश्योरेंस रेगुलेटरी एंड डेवलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया द्वारा जनहित में जारी. जून ते सप्टेंबर 2024 या दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसान मदतीसाठी मंगळवारी म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या 5 विभागातील 365 बाधित शेतकऱ्यांसाठी 29,25,61,000 रुपयाचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलाय. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय. या शासन निर्णयानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी 47,000 मदत देण्यात येणार आहे. मात्र 5,000पेक्षा जास्त याची मदत मात्र 5,000पेक्षा जास्त नसावी असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. परंतु यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान कमी दाखवून शासन निर्णयातील मदतीपेक्षा कमी निधी देऊन शेतकऱ्यांची बोलवण केली जाते असा आक्षेपही शेतकरी नोंदवतात. त्यामुळे बहुतांश शेतकरी वंचित राहतात. 2 सप्टेंबर 2024 च्या दरम्यान राज्यात विविध भागात अतिवृष्टीने शेती जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका सुद्धा सोसावा लागला होता. त्यावर तातडीने मदतीची मागणी शेतकरी करत होते. त्यावर आता मात्र राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना पैसा दिलासा दिला. त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर तेही समजावून घेऊया. एकूण 5 जिल्ह्यातील एकूण 5 विभागातील 19 जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे. त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही यामध्ये फक्त शेवटपर्यंत बघायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यापासून सबस्क्राईब करून यामध्ये नाशिक विभागातील जळगाव, विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर विभागातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती अशा विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. कोणत्या जिल्ह्याचा किती सांगतो. 2 ते सप्टेंबर 2024 दरम्यान शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे अतिरिक्त प्रस्ताव पाठवला होता. निधीचा राज्य सरकारने होता. या प्रस्तावानुसार 29 कोटी रुपयाच्या निधीचा राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. त्यामध्ये जळगाव शेतकऱ्यांसाठी
80,000 रुपये. सातारा जिल्ह्यातील 559 शेतकऱ्यांना 20,35,000 रुपये. सांगली जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांना 82,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील 385 शेतकऱ्यांना 11,05,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर वर्धा जिल्ह्यातील 1404 शेतकऱ्यांना 1,48,90,000 रुपये मंजूर झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 5,385 शेतकऱ्यांना 7,65,18,000 रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील 875 शेतकऱ्यांना 1,82,74,000 रुपयाचा निधी. तर राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. तसंच अमरावती जिल्ह्यातील 396 शेतकऱ्यांना 35,42,000 रुपये तर अकोला जिल्ह्यातील बाधित जे शेतकरी आहेत 18 शेतकऱ्यांना 50,000 रुपये. यवतमाळ जिल्ह्यातील 865 शेतकऱ्यांना 58,45,000 रुपये. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3,30,70,000 रुपये. वाशिम जिल्ह्यातील 286 शेतकऱ्यांना 2,27,000 रुपयाच्या निधीचे प्रस्तावही राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील 1,607 शेतकऱ्यांना 2,67,23,000 रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. तर या जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांना लातूर जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांना 14,000 रुपये. हिंगोली जिल्ह्यातील 5,114 शेतकऱ्यांना 6,64,91,000 रुपये. धाराशिव जिल्ह्यातील 51 शेतकऱ्यांना 2,61,000 रुपये आणि नांदेड जिल्ह्यातील 1,800 शेतकऱ्यांना 2,85,000 रुपये निधी मंजूर झालेला आहे. तर राज्य सरकारकडून मंजूर निधी हा राज्यात 24 सप्टेंबर 2024 कालावधीत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला होता. त्यामुळे शेत आणि वाहून गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी तातडीची मागत होते, पण त्यावरूनही मोठ्या प्रमाणात त्यावेळेस राजकारण तापलेलं होतं. विरोधाकडून सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. परंतु राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. आता अखेरमध्ये मंजूर करण्यात आहे असं शेतकऱ्यांचं सांगायचं म्हणणं आहे. तर NDRF आणि SDRFच्या निकषानुसार मदतीची आकडेवारी मोठी दिसत जरी असली तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी जी काही मदत केली जाते त्याचा लाभ हा कमी प्रमाणातच केला जातो. शेतकऱ्यांची तक्रार अशी आहे की जिल्ह्यांना आता राज्य सरकारने सप्टेंबर 2024 दरम्यान जे काही नुकसान झाले होतं त्यासाठी मंजूर केला याच्याबद्दल अपडेट होतं. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे कमेंटमध्ये सांगा. नवीन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. रोज तर बघत राहा डिजिटल एज्युकेशन.